मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 तर या विषयावर आधारित सराव चाचणी क्रमांक 3 किंवा सराव परीक्षा क्रमांक 3 याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण याच विषयावर आधारित एकूण 2 सराव परीक्षा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा आता जवळ येत आहे. त्यानुसार आपल्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे सराव व्हावा यासाठी आपण आता अधिक प्रमाणामध्ये सराव परीक्षा सोडवणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच आपण आपल्या चॅनलवरती या सराव परीक्षा अपलोड करत आहोत. मित्रांनो, या सराव परीक्षा सोडवत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये येतील की त्या म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला लक्षामध्ये येईल. त्यानंतर एखादा प्रश्न प्रकार किंवा एखादा मुद्दा कोणत्या प्रश्नामध्ये किती मार्कासाठी येतो व त्यामध्ये किती प्रमाणामध्ये मुद्दे लिहिणे आवश्यक आहेत, आकृत्या कशा काढायच्या, त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचं गुणविभाजन कसं असतं त्याहीविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती मिळवणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही कृतीपत्रिका आहे मार्च 2020ची. तर या मार्च 2020च्या कृतीपत्रिकेमध्ये आपण जो आपला 25% अभ्यासक्रम यावर्षी कमी केलेला आहे त्यानुसार थोडासा बदल केलेला आहे, तुम्हाला लक्षामध्ये येईलच. तर मित्रांनो, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. यासाठी वेळ असेल 2 तास. आपल्याला यावर्षी 15 मिनिट एक्स्ट्रा भेटणार आहेत आणि याचे गुण आहेत एकूण 40 गुण. ही कृतीपत्रिका जरी 40 गुणांची असली तर आपण विकल्पासह किंवा ऑरसह जे प्रश्न आहेत ते देखील आपण सोडवलेले आहेत. त्यामुळे हे एक्स्ट्रा 20 याच्यामध्ये गुण घ्यायचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे आपण एकूण 60 गुणांची ही कृतीपत्रिका सोडवणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये केवळ 40 गुणांची सोडवायची आहे, हे देखील लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेत की सर्व प्रश्न आपल्याला सोडवणे आवश्यक आहेत. आपल्याला गणकयंत्रांचा वापर करता येणार नाही, कॅल्क्युलेटर आपल्याला यूज करता येणार नाही. उजव्या बाजूचे अंक त्या प्रश्नाचे पूर्णपणे गुण दर्शवतात. त्यानंतर प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन करताना प्रथम प्रयत्नालाच गुणदान केले जाणार आहे. तसेच बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्याच्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजेच अ, ब, क किंवा ड आपल्याला लिहायचं. उदाहरणार्थ, पहिल्याचं उत्तर अ, दुसऱ्याचं उत्तर ब, तिसऱ्याचं उत्तर क या प्रकारे. शेवटची सूचना, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या आपल्याला काढणं आवश्यक आहे. चला मित्रांनो, येथील पहिला प्रश्न बघा. प्रश्न पहिला अ किंवा ए दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा आपल्याला क्रमांक लिहायचा आहे. हा प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी येत असतो आणि यामध्ये केवळ आपल्याला रिकाम्या जागा भरा हाच प्रश्न प्रकार येत असतो. तर यामध्ये एकूण 5 प्रश्न आपल्याला विचारले. त्यातला पहिला उपप्रश्न, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर या ठिकाणी काही पर्याय दिले आहेत. प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण व उत्परिवर्तन. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो प्रतिलेखन. पुढे जाऊया. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन टिंबटिंब अलैंगिक प्रकारची आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो खंडीभवन. पुढील प्रश्न, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून टिंबटिंब तयार होते. तर याचं योग्य उत्तर असेल कार्बन मोनॉक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतं. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रकल विभाजनात तूर्कतंतू टिंबटिंब या अवस्थेपासून दिसू लागतात. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे मध्य अवस्थेपासून. तर हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढे, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनवतात. त्याचं योग्य उत्तर असेल ग्लुकॉनिक आम्लापासून. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा देखील आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जातो. तर यातील पहिला उपप्रश्न, विसंगत पद ओळखा किंवा वेगळा घटक ओळखा. तर यामध्ये वाळवणे, खारवणे, शिजवणे आणि साखर घालणे असे एकूण 4 घटक दिले आहेत. तर यातील वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे. तर यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे शिजवणे. कारण बाकीचे सर्व जे घटक आहेत हे आपल्याला अन्न अधिक काळ टिकवण्यासाठी आपण या पद्धती वापरत असतो. पुढे, सहसंबंध ओळखा. वलई, गांडूळ म्हणजे वलई प्राण्यांचं उदाहरण गांडूळ आहे.
तर चपट्या क्रमींचं उदाहरण काय येईल? लिव्हर फ्लूक, या ठिकाणी आपल्याला प्लॅनिरिया देखील उदाहरण लिहिता येईल. त्याचबरोबर पट्टक्रमी हे देखील उदाहरण लिहिता येईल. पुढं चूक की बरोबर ते लिहा. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होत नाही. तर हे विधान पूर्णपणे चूक आहे, कारण या तंबाखूजन्य पदार्थामुळे आपल्याला तोंडाचा, फुफ्फुसांचा कर्करोग होत असतो. पुढे जाऊया. वृषणाचे आपल्याला कार्य लिहायचं आहे. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमधील हा प्रश्न आहे. तर अर्धगुणी पुयुग्मक म्हणजेच शुक्रपेशींची निर्मिती करणे हे या वृषणाचं कार्य आहे. त्याचबरोबर मानवी पुरुष प्रजनन संस्थेमधील जे टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक असतं त्याची देखील निर्मिती या वृषणामध्येच होत असते. तुम्ही हे देखील उदाहरण किंवा कार्य लिहू शकता. पुढे मी सरुसरप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तर मी कोण याचं नाव लिहायचं आहे आपल्याला. तर याचं उदाहरण आहे, नाव आहे डकबिल प्लॅटिपस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा केवळ शास्त्रीय कारणे लिहा या प्रश्नप्रकारावर आधारित असतो. तर यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणते 2 आपल्याला उपप्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण 3ही उपप्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आपल्या सरावासाठी. तर हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठी असतो. तर यामधील पहिला उपप्रश्न तो म्हणजे भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. तरच आपल्याला कारणे लिहायची आहेत. पहिलं कारण, तर भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. आता जवळपास 121 कोटींच्या वर भारताची लोकसंख्या गेलेली आहे. म्हणजेच आपल्या देशात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्या निर्माण होतात. यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे. यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया. खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. तर आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सी श्वसन करत असतात. तर विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते. हा शब्द महत्त्वाचा मित्रांनो. लॅक्टिक आम्ल तयार होते. तसेच ATPचे रेणू देखील खूपच कमी प्रमाणामध्ये तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल हे साठवले जाते. त्यामुळे या लॅक्टिक आम्लाच्या निर्मितीमुळे आपल्याला थकल्यासारखे वाटत असते. पुढचा उपप्रश्न, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हटलं जातं. त्याची कारणं आपल्याला लिहायची आहेत. तर यातील पहिलं कारण ते म्हणजे जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केले जातात. ही ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश हे शाश्वत आहेत. म्हणजेच हे कधीही न संपणारे आहेत. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांची साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टामध्ये येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. म्हणजेच जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत आपल्याला आपल्या गरजेनुसार मिळवता येतात. म्हणून यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, पुढील मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तर मित्रांनो, अनअकॅडमीने आणली आहे या वर्षातील सर्वात मोठ्या टेस्ट म्हणजेच अनअकॅडमी प्रोडिजी टॅलेंट रिवाइड एक्झामिनेशन. या टेस्ट 23 जानेवारी 2022 सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतील. आणि या टेस्ट इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी त्याचबरोबर IIT, JEE आणि नीट UG या सर्व विद्यार्थ्यांसाठी असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक मॉक टेस्ट आहे म्हणजेच प्रॅक्टिस टेस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही 1 तासाची टेस्ट 23 जानेवारी, 29 जानेवारी, 6 फेब्रुवारी व 13 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. तर या संबंधीचं शेड्यूल तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर या टेस्टमध्ये प्रत्येकाला एज्युकेशन फॉर लाईफ जिंकण्याची संधी आहे. हो, म्हणजेच टेस्टमधील टॉप स्कोरर्स जिंकू शकतात 100% स्कॉलरशिप्स. तुमच्या ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजेच अंदाजे 20 लाखांपर्यंत. याशिवाय आपण मॅकबुक, आयफोन्स, आयपॅड्स यासारखे बक्षीसही जिंकू शकता. टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये स्कोअर कार्ड दिलं जाईल. त्याचबरोबर लगेचच ॲनालिसिस सेशन देखील होईल. यासोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी
बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी ही टेस्ट सिरीज होणार आहे आणि टेस्टमध्ये केवळ महत्त्वाच्या टॉपिक्सवरती प्रश्न घेतले जाणार आहेत. सब्जेक्ट्स कोणते असतील? मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयावरती तुमची टेस्ट होईल. ही टेस्ट दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या दरम्यान असेल. टेस्ट झाल्यानंतर लगेचच एक ॲनालिसिस सेशन होईल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. मित्रांनो, या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर सर्वांचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. त्यानंतर पुढील प्रश्न तुमचे प्रश्न क्रमांक 2 ब किंवा बी या ठिकाणी कोणते 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 5 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी केवळ 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हा प्रश्न असेल आपल्याला एकूण 6 गुणांसाठी. त्यामधील पहिला उपप्रश्न, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. त्यामध्ये पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात, तर मानवाच्या कृती जसे जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादींमुळे पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक असा परिणाम होत असतो. नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ, तर अशा काही कारणांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतो. पुढील प्रश्न, फरक स्पष्ट करा. पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण पक्षी वर्ग घेतलेला आहे, त्यानंतर सस्तन प्राणी वर्ग घेतलेला आहे. पुढे तर पक्षी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत, तर सस्तन प्राणी पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. तर पक्षी वर्गातील या सर्व प्राण्यांचं शरीर निमुळतं असून शिर, मान व धड अशा स्वरूपामध्ये असतं. तर सस्तन प्राण्यांचं शरीर निमुळतं नसून शिर, मान, धड व शेपूट असल्यास शेपूट या स्वरूपामध्ये त्यांच्या शरीराची विभागणी झालेली असते. पक्षीवर्गामध्ये उपांगाच्या 2 जोड्या असतात, परंतु अग्र उपांगे म्हणजे पुढच्या पायांचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं. तर सस्तन प्राण्यांमध्ये उपांगाच्या 2 जोड्या असतात. जमिनीवर चालण्यासाठी एक जोडी म्हणजे पाठीमागची एक जोडी ही अनुकूलित झालेली असते, ज्याला आपण पाय म्हणत असतो. त्यानंतर पक्षीवर्गातील या प्राण्यांच्या अंगुलींना नखे नसतात. अंगुली म्हणजे बोटे, बोटांना नखे नसतात. तर सस्तन प्राण्यांमध्ये अंगुलींना नखे, खूर इत्यादी असतात. त्यानंतर पक्षीवर्गामध्ये बाह्य कंकाल हा पिसांच्या रूपामध्ये असतो. तर सस्तन प्राण्यांमध्ये बाह्य कंकाल हा केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये असतो. या ठिकाणी आपल्याला फरकाची कोणती 4 मुद्दे लिहायचे आहेत किंवा एखादा दुसरा एक्स्ट्रा मुद्दा आपण लिहिणं आवश्यक आहे. जर समजा यदा कदाचित आपण लिहिलेल्या फरकाच्या जोडीमधील एखादी जोडी जर चुकली तर आपला या ठिकाणी मार्क कमी होऊ नये, त्यामुळे एखादा एक्स्ट्रा मुद्दा लिहिणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. खाली काही चिन्हे दिलेली आहेत, त्यांच्याबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्या आपत्ती ओढवू शकतात. तरी चिन्ह कशाचं ते अगोदर सुरुवातीला लिहायचं आपल्याला. तर हे स्फोटकाचं चिन्ह आहे. तर काही वस्तू, काही पदार्थ स्फोटक असतात. अशा वस्तूंना हाताळताना आपल्याला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी आग लागेल अशी कोणत्याही वस्तू जवळ नेता कामा नये. स्फोट झाल्यास अपार नुकसान होऊ शकते, त्यामुळे असे चिन्ह असलेल्या वस्तूपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. पुढचं चिन्ह दिलेलं आहे. तर हे चिन्ह आहे ज्वलनशील अशा प्रकारच्या वस्तूंचं. तर स्फोटक वस्तूप्रमाणेच ज्वलनशील वस्तू देखील पटकन पेट घेऊ शकतात. यांची देखील काळजीपूर्वक हाताळणी करावी या उद्देशाने अशी चिन्ह दिलेली असते. पुढचा उपप्रश्न, ताणतणाव कमी करण्याचे कोणते 4 मार्ग आपल्याला लिहायचे आहेत. पहिला, हास्यमंडळ. एकत्र जमून मोठमोठ्याने व मन मोकळे हसून आपण आपला ताण हलका करू शकतो. सुसंवाद. मित्रमैत्रिणी, समवयस्क, भाऊ बहिणी, शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे. याने देखील आपला ताणतणाव कमी होतो. त्यानंतर लेखन. मनातले विचार लिहून काढले किंवा आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले तरीही आपला ताण कमी होतो. संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यामुळे आनंद मिळवून ताण हलका होतो. संगीतामध्ये मनस्थिती बदलण्याची ताकद असते.
पुढील प्रश्न, पुढील संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला अशा प्रकारचं हे संकल्पना चित्र दिलेलं किंवा अशा प्रकारचा हा तक्ता दिलेला असतो, आकृती दिलेली असते. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, सूक्ष्मजीव. तर इथं सूक्ष्मजीवांचे उपयोग आपल्याला विचारलेले आहे. 2 उपयोग इथे दिलेले आहेत, तेलगळती आणि बायोगॅस व कंपोस्टिंग. बाकीचे सर्व काही उपयोग आपल्याला लिहायचे आहेत. तर सर्वात अगोदर हा जो तक्ता किंवा ही जी आकृती दिली ना, ही उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला जशाला तशी आखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग पुन्हा या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य उत्तरं लिहायची आहेत. तर सूक्ष्मजीव तेलगळतीच्या नंतर जैविक कीटकनाशके व जैविक संरूप तयार करण्यासाठी ह्यांचा आपण वापर करत असतो. त्यानंतर जैव इंधने, त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन आणि भूमी भरण यासाठी आपण या सूक्ष्मजीवांचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये आपल्याला एकूण 8 उपप्रश्न विचारलेले असतात. त्यापैकी कोणते 5 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर प्रत्येकी एक उपप्रश्न हा 3 गुणांचा असेल. असे आपल्याला 5 सोडवायचे आहेत. त्यामुळं हा उपप्रश्न पूर्णपणे 15 गुणांचा असेल. तर यातील पहिला उपप्रश्न, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सुधारण म्हणजेच उदाहरणासह स्पष्ट करा. तर निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरणार्थ, मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्या हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीमध्ये साम्य दिसून येते. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे, तसेच त्यांची रचना देखील भिन्न आहे. परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच तर शरीरशास्त्रीय पुरावा असं म्हटलं जातं. पुढचा उपप्रश्न, तुम्ही काय कराल व का कराल. तर या ठिकाणी आपल्याला काही प्रसंग दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रसंग की शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल आणि का, असं का कराल, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी तंबाखू म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही ते शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे चित्रे, फोटो उपलब्ध आहेत, ती त्या मुलाला दाखवू. तसेच त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू व त्याचे व्यसनं दूर करण्यासाठी प्रयत्न करू. तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढण्याचा छंद लागलेला आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल. तर सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणे जरुरीचे आहे. जो अशा सवयीत अडकतो तो केवळ स्वतःचाच विचार करत असतो, त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे भान नसते. यासाठी त्याची सेल्फी काढण्याची सवय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी त्याच्या या प्रवृत्तीचे कारण काय आहे ते शोधून काढू. त्याचे मन इतर गोष्टीकडे वळेल याचा प्रयत्न करू. त्यानंतर तिसरा प्रसंग दिलेला आहे की तुमची बहीण अबोल आहे, म्हणजे ती फारशी कोणाशी बोलत नाही आहे आणि सतत एकटी राहते, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल. तर सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधीकधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त होते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही, तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्याबरोबर तिला मिसळायला उद्युक्त केले पाहिजे. तिला जे आवडेल असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. गरज असेल तर आपण समुपदेशकाची मदतही घेऊ शकतो. पुढचा उपप्रश्न, घरातील कचऱ्याची विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर घरातील कचऱ्यात जैवविघटनशील आणि अजैवविघटनशील असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असू शकतात. यातील जैवविघटनशील कचरा आपसुकच कुजला जाऊन त्यापासून विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात, परंतु अजैवविघटनशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरणासाठी पाठवता येतील. यालाच सुका कचरा आणि ओला कचरा असेही म्हटले जाते. मात्र दोन्ही निरनिराळे ठेवणे आवश्यक आहेत. म्हणजे सुका कचरा आणि ओला कचरा हे एकमेकापासून बाजूला ठेवणं आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे घरातल्या घरातही आपण विघटन करू शकतो. घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषधे तसेच ई वेस्ट या वस्तूंचा समावेश कधीही नसावा. तसेच यामध्ये विषारी पदार्थ, कीटकनाशक द्रव्ये यामुळे विघटन योग्यरित्या होत नाही. त्याचबरोबर आम्लता असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते. त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणे
आवश्यक आहे. पुढचा उपप्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे झुरळाची. तर आकृतीमधील प्राणी कोणत्या संघातील आहे? तर आकृतीमधील हा प्राणी संधिपाद या प्राणी संघातील आहे. त्याचे त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थाचे बनलेले आहे? तर याचे त्वचेवरील आवरण कायटिन नावाच्या एका पदार्थापासून बनलेलं आहे. पुढे, शरीर कोणत्या प्रकारची सममिती दाखवते? तर यांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते, म्हणजे एका विशिष्ट अक्षामधून यांच्या शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात. तर अशा प्रकारे हा 3 मार्काचा प्रश्न आहे. यामध्ये 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक उपप्रश्न हा 1 गुणांसाठी असतो. पुढे जाऊया. खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. त्यामध्ये भाडोत्री मातृत्व ही संकल्पना दिलेली आहे. तर जे आधुनिक तंत्रज्ञान आहे प्रजननामधील त्याच्याविषयी हा मुद्दा आहे. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व किंवा सरोगेसी या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेणे आवश्यक आहे किंवा मदत घेता येते. तर या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रियांच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलानं घडवून आणले जाते. आता यातून तयार झालेले जे भ्रूण आहे हे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. म्हणजे लक्षामध्ये घ्या की ज्या स्त्रीने अंडाशय दिलेले त्याच स्त्रीच्या गर्भाशयामध्ये हे भ्रूण आता रोपण केले जात नाहीये. त्यामध्ये तयार झालेले जे भ्रूण आहे हे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केले जात आहे. त्याचं कारण लक्षात घ्या, या स्त्रीचं गर्भाशय रोपणक्षम नाहीये, म्हणून दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये हे तयार झालेलं भ्रूण आता याचं रोपण केलं जातं. अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात हे भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता किंवा सरोगेट मदर असंही म्हटलं जातं. पुढं काच नलिकेतील फलन ह्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडून आणले जाते आणि तयार झालेले भ्रूण योग्य वेळी त्या दाम्पत्यामधील स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केले जाते. आता नेमकी पद्धत कोणासाठी आणि का वापरायची आहे की ज्या वेळेस दाम्पत्यामधील पुरुषांमध्ये शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, त्याचबरोबर स्त्रीमध्ये अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर हे IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते. पुढे वीर्यपेढी याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर अनेक दाम्पत्यामधील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत अनेक प्रकारच्या अडचणी असतात. म्हणजेच शुक्रपेशींची संख्या कमी असणे, शुक्रपेशींची निर्मिती कमी प्रमाणामध्ये होणे किंवा शुक्रपेशींमध्ये होणारी हालचाल ही कमी प्रमाणामध्ये असणे. तर अशा दाम्पत्य बाबतीत अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे. तर यामध्ये रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. म्हणजेच वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेलं वीर्य हे साठवून ठेवलं जातं. म्हणजे जो पुरुष वीर्य देणार आहे त्या पुरुषांची सर्व शारीरिक तपासण्या केल्या जातात आणि त्यानंतर मग पण त्याचं स्खलित केलेलं वीर्य हे साठवून ठेवलं जातं. पुढील उपप्रश्नाकडे जाऊया. खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचं 3 गुणासाठी हा प्रश्न असेल. या ठिकाणी प्रकार, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे दिलेले आहेत. प्रकार म्हणजे ह्या प्राण्यांचे प्रकार आहेत, त्या प्राण्याची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत आणि त्याच प्राण्यांची उदाहरणं आपल्याला ह्या तक्त्यामध्ये देखील लिहायची आहेत. आता याचं उत्तर लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये हा तक्ता पूर्णपणे आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि जे उत्तर आहेत त्या उत्तरांना आपल्याला योग्य प्रकारे अंडरलाईन करायचं आहे किंवा अशा प्रकारे चौकट करायची आहे, जेणेकरून आपलं उत्तर स्पष्टपणे ओळखू येईल. त्यानंतर प्रकारामध्ये चक्रमुखी प्राणी आहेत. ह्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर जबडे विरहित असे चुशी मुख असणारे हे प्राणी आहेत. ह्यांची उदाहरणे काय आहेत? तर पेट्रोमायझान आणि मिक्झेन. पुढे आता कल्ल्याद्वारे श्वसन कोण करतं? मत्स्यवर्गातील प्राणी. ह्यांची उदाहरणे समुद्र घोडा, शार्क किंवा इतर मासे. त्यानंतर प्रकार काय? उभयचर. उभयचरची वैशिष्ट्ये काय आहेत? तर त्वचा मृदू असणे, बाह्य कंकाल नसणे. ह्यांची उदाहरणे बेडूक, टोड, सॅलामेंडर इत्यादी. त्यानंतर या ठिकाणी उदाहरण दिलेले देवमासा. हे उदाहरण कशाचं असेल? सस्तन प्राण्याचं. ह्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? दूध स्त्रावणाऱ्या ग्रंथी असणे. त्यानंतर ह्यांचं वैशिष्ट्य दिले शीतरक्ती. आता शीतरक्ती कोण असतं? सरीसृप. सरपटणारे प्राणी शीतरक्ती असतात. त्यानंतर ह्यांची उदाहरणं काय आहेत? तर कासव, पाल आणि साप. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ऊर्जा प्रकार व त्यांची साधने यांच्या आधारे आपल्याला हा दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे. लक्षात घ्या, हा तक्ता परत आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये काढायचा आहे आणि मग यांची उत्तरे लिहायची आहेत.
तर ऊर्जा प्रकार, विद्युत ऊर्जा ह्यांची साधने काय आहेत? तर इस्त्री, गिझर, हीटर, रेफ्रिजरेटर, पंखे, टी व्ही, फ्रीज, कूलर हे सर्व ह्यांची उदाहरणे आहेत. त्यानंतर यांत्रिक ऊर्जा ह्यांची उदाहरणे शिलाई मशीन, सायकल इत्यादी. ऊर्जा प्रकार आहे औष्णिक ऊर्जा, साधने काय असतील? शेगडी, वाफेवर चालणारे इंजिन, चूल इत्यादी. त्यानंतर साधने दिलेली आहेत सौर चूल, सौर तापक. ऊर्जा प्रकार काय असेल? सौर ऊर्जा. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर खालील परिच्छेद योग्य पर्याय वापरून पूर्ण करायचा आहे. इथं कंसामध्ये पर्याय दिलेत आणि खाली हा परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेदामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर या कंसामध्ये दिलेले शब्द आपल्याला या परिच्छेदामध्ये योग्य ठिकाणी वापरायचे आहेत आणि हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे. तर समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम पदार्थाची गळती होते. हे तेल टिंबटिंबांसाठी घातक ठरतं. कुणासाठी घातक ठरतं? जलचरांसाठी. तर या प्रकारे पुढं विषारी ठरू शकतं, घातक ठरू शकतं. पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग टिंबटिंब पद्धतीने दूर करणे सोपे नाही. कोणत्या पद्धतीने? तर यांत्रिक पद्धतीने. त्यानंतर पण अल्कॅन्युवोरॅक्स, बॉर्क्युमेन्सिन्स व टिंबटिंब जीवाणूंमध्ये, आता कोणत्या जीवाणूंमध्ये? त्याचं उत्तर काय असेल? स्युडोमोनास. तर या जीवाणूंमध्ये पिरिमिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची एक क्षमता असते. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजेच HCB असे म्हटलं जातं. तर HCB हे टिंबटिंब अपघटन करून, कशाचं अपघटन करून? तर हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात आणि या अभिक्रियेमध्ये टिंबटिंब व पाणी तयार होते. तर काय तयार होते? कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. तर अशा प्रकारे आपण या कंसामध्ये दिलेले शब्द, पर्याय या परिच्छेदामध्ये आपण योग्य प्रकारे वापरून हा परिच्छेद पूर्ण केलेला आहे. आता उत्तर लिहित असताना आपल्याला हा परिच्छेद पूर्ण लिहायचा उत्तरपत्रिकेमध्ये आणि जिथं जिथं ही रिकामी जागा आहे, उत्तर आपल्याला लिहायचं आहे, त्या उत्तराला योग्य प्रकारे अंडरलाईन करा किंवा त्याच्याभोवती छोटीशी चौकट करा, जेणेकरून पेपर तपासणाऱ्याला हे उत्तर योग्य प्रकारे स्पष्टपणे दिसेल. पुढे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. या ठिकाणी एकूण 2 उपप्रश्न विचारलेले असतात. त्यातील कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. तर आपण सरावासाठी दोन्ही उपप्रश्न सोडवणार आहोत. तर हा प्रश्न असेल आपल्याला एकूण 5 गुणांसाठी. तर यातील पहिला उपप्रश्न, पर्यावरणात माझी भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करा, स्पष्ट करा. प्रत्येकी 2 कृती आपल्याला लिहायच्या आहेत. तर प्रतिबंध म्हणजे पर्यावरणात माझी भूमिका नेमकं कशा प्रकारे असेल, कोणत्या प्रकारे आपण या कोणत्या मुद्द्यांना प्रतिबंध करू त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. तर संभाव्य धोके आपण रोखूया. त्यानंतर नवीन कृती कार्यक्रम आपण आखू शकतो. पुढं नियंत्रण, तर हानी रोखणे, त्याचबरोबर हानी करणारी कृती थांबवणे, हे देखील 2 कृती आपण या ठिकाणी लिहित आहोत. पुढे निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे आणि नवनिर्मितीसाठी सतत प्रयत्न करणे. त्यानंतर प्रसार, तर प्रसार कशाच्या मार्फत करू आपण? शिक्षणाच्या मार्फत, मार्गदर्शनाच्या मार्फत. शेवटी आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे जतन. तर जे उरले आहे त्याचे जतन करणे आणि हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे. तर पहा मित्रांनो, हा एकूण 5 गुणांसाठी प्रश्न आहे. तर पर्यावरणात माझी भूमिका खालील मुद्द्याच्या आधारे व्यक्त करा. खाली मुद्दे काय दिलेत आपल्याला? तर प्रतिबंध, नियंत्रण, निर्मिती, प्रसार व जतन. 5 मुद्दे दिलेले आहेत. प्रत्येकी एक मुद्दा 1 गुणासाठी असेल. तर अशा प्रकारे आपल्याला 5 पैकी 5 गुण इथं मिळू शकतात. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आपल्याला जैवतंत्रज्ञानावर आधारित काही छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. पहिला उपप्रश्न जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? त्याची व्याख्या लिहायची आपल्याला की मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असं म्हटलं जातं. इथं आपल्याला 1 गुण मिळेल. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा आपल्याला लिहायचा, तर बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस, अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची म्हणजे नवीन वनस्पतींची निर्मिती सध्या या जैवतंत्रज्ञानामुळे करणं शक्य झालेलं आहे. पुढं तिसरा मुद्दा,
जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग, तर संकरित बियाणे हा एक व्यावहारिक उपयोग आहे शेतीमध्ये. तर दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. पुढे जैविक खतात आढळणारे दोन जीवाणू, तर हे आहेत रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉनस्टॉक, ॲनाविना. इथे दोनच विचारलेत. आपल्याला जितके येत असतात तितके आपल्याला लिहायचे आहेत. किमान 2 लिहिणे आवश्यक आहे. पुढे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावे आपल्याला लिहायची आहेत. तर बेटी कापूस, बेटी वांगे, गोल्डन राईस इत्यादी हे सर्व जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाची बोर्ड परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव परीक्षा क्रमांक 3 ह्याची माहिती घेतली आहे, त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. त्यानंतर मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची एखादी सराव परीक्षा घेऊया. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.